गेल्या 3 दिवसापासून आंबेगाव तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू असल्याकारणाने विशेषतः पश्चिम भागामध्ये नदी नाल्या आणि ओढे ओसंडून वाहत आहेत। मौजा साल इंगवलेवाडी या परिसरातून ठाकरवाडी साल ठाकरवाडीतून एक दाम्पत्य सकाळी साल या गावाकडे येत असताना पाय घसरून तलावामध्ये पडलेला आहे। त्याच्यामध्ये जी महिला होती ती दगडाला धरून दगडाचा आधार घेऊन एक तासभर तिथंच होती। 2 स्थानिक तरुणांनी येऊन त्यांचा बचाव केलेला आहे आणि त्या आता व्यवस्थित आहेत। पण त्यांचे जे पती होते ते पती त्या पाण्यामध्ये बुडून मयत झालेले आहेत आणि त्याचं सकाळपासून शोधकार्य सुरू आहे। इथं निसर्ग साहस संस्थेचे कोकणेजी त्यांचा चमू, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार साहेब, आमचे मंडळ अधिकारी भोसले साहेब व सर्व तलाठी व गावातील पोलीस पाटील कोतवाल इथं हजर आहेत आणि युद्धपातळीवर सदर ही शोध मोहीम सुरू आहे। सदर मोहीम कार्यक्षमपणे पार पाडावी म्हणून मी संजय नाकिळक, तहसीलदार आंबेगाव तथा अध्यक्ष तालुका व्यवस्थापन समिती स्वतः इथं थांबून आहे आणि आशा आहे की लवकरच आपल्याला जी काही आहे बॉडी ती मिळेल। आंबेगाव तालुक्यात तसे घोडेगाव परिसरामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी घोडेगाव जवळच इंगवलेवाडी जवळील पाझर तलाव, ज्या ठिकाणी दारा म्हणून ज्या जागेला म्हटलं जातं त्या ठिकाणी एक पाझर तलाव आहे आणि त्या ठिकाणी देवराम पारधी म्हणून त्यांचं कुटुंब या ठिकाणी तलावाच्या जवळ तिथे डोंगरावर राहत होतं। नेहमी त्यांचा हा येण्या जाण्याचा रस्ता होता। पावसाचा जोर वाढला होता आणि त्या पाझर तलावाला प्रचंड पूर आला होता आणि अशा परिस्थितीत कामावर जात असताना त्या पाझर तलावामध्ये त्यांचा अपघात झाला होता। अशा परिस्थितीत त्यांची पत्नी त्या ठिकाणी त्यांना वाचवण्यात यश आले, पण देवराम पारधी आहे यांचं जे शोधकाम आहे ते प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालू आहे। या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार साहेब, घोडेगाव पोलीस स्टेशनचे API साहेब, त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी प्रचंड प्रमाणात शोधकार्य त्यांनी चालू ठेवलं आहे। निसर्ग साहस संस्थेचे धनंजय भाऊ कोकणे, त्यांचा सर्व मित्रपरिवार, ह्या परिसरातील सर्व पोलीस पाटील, या एरियातले सर्व तलाठी तसेच स्थानिक सर्व नागरिक हे सर्व या ठिकाणी शोधकार्यामध्ये मदत करत आहे। देवराम सकाराम पारधी जे झालंय ते मयत आजचं, ते रोज आपले नेहमी 12 महिने शेतीच्या मजुरीसाठी कामाला इथून जात असतात रोज, त्याप्रमाणे आजही आले असतील आणि मग पाण्याचा विसर्ग वाढला 10च्या दरम्यान, त्यावेळेस ते खाली येत होते वाटतं। नंतर झालं, नंतर आम्हाला 1-1.5 तासांनी कळलं ती खोली त्याची तिथे जवळजवळ 60-70 फूट आहे, पुढे 160 पर्यंत आहे खोली तलावाची। साडे 8ला 8:30 ला मी खाली गेलो।